नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच, अगदी बरोबर आहे। आज आपण शिल्लक राहिलेल्या भातामध्ये रवा मिक्स करून खूप मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवतोय। जर एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवून घरातल्यांना खाऊ घातली किंवा मग जरी तुमचा भात शिल्लक राहिला असेल तरी तुम्ही बराच वेळा आपल्याला खायला नको वाटतो, तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून घरातल्यांना खाऊ घातली किंवा तुम्ही सुद्धा खाल्ली तर नेहमी तुम्ही या पद्धतीने शिल्लक राहिलेल्या भाताची रेसिपी बनवून खाल। एवढी बनवायला सोपी आहे आणि खूपच टेस्टी बनणारी आहे। लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत अगदी सर्वजण खाऊ शकतात आणि पौष्टिक आहे। त्याच्यामुळे काय करायचं आहे बघा, इथे कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं बघा, इथे मी 1 वाटी इतका जे राहिलेला शिल्लक भात होता तो घेतला, तो मिक्सरच्या भांड्यात घातला। त्याच्याबरोबरच आपल्याला इथे रवा घालून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतका इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। सोबतच 2 चमचे इतके दही घालून घ्यायचं आणि 2 चमचे इतके पाणी घालून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपल्याला 1 वेळा हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता आता मी 1 वेळा फिरवून घेतलेलं आहे। आता इथे मिश्रण पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। अगदी व्यवस्थित असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आपलं। आता हे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे पहा, जास्त सुद्धा पाणी वापरायचं नाही सुरुवातीला, अगदी 2 ते 3 चमचे जे दाखवलं तितकंच तुम्ही पाणी इथे वापरायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशीच आपल्याला ठेवायची आहे। जास्त पातळसुद्धा बॅटर करायचं नाही किंवा घट्टसुद्धा ठेवायचं नाही। तर सर्व मिश्रण आता काढून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, जेणेकरून मस्त असं बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बनणारा पदार्थ जो आहे तो आपला अगदी छान स्पॉन्जी बनतो। तर इथे पाहू शकता सर्व अगदी 5 मिनटं छान असं मिश्रण फेटून घेतलं। 10 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे साईडला। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं, आता चटणीची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी इथे पहा मी अगदी मुठभर इतके शेंगदाणे घेतलेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये डाळवं घातलेलं आहे 1 चमचाभर इतकं, लसूण घातलेला आहे 3 ते 4 पाकळ्या। त्याच्यानंतर 3 ते 4 इथे मिरच्या वापरलेल्या आहेत। जर तुम्हाला तिखट कमी खायचं असेल, तिखट जरा कमी खात असाल तर मिरच्या थोड्याशा 1-2 घातली तरीही चालेल। त्याच्यानंतर कोथिंबीर घातली, अगदी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे 1/2 कप इतकं आणि छान असं हे फिरवून घेतलेलं आहे। आणि इथे पाहू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि नंतर या चटणीला अजून छान खमंग बनवण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। तर लगेचच इथे चटणी काढून घेतल्यानंतर गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतला। आता याच्यामध्ये पहा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तूप आवडत असेल, तुपाची फोडणी केली तर अजूनच छान लागेल। तर इथे पहा तेल घालून घेतलं। आता तेल छान गरम झालं की लगेच याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, कढीपत्त्याची काही पानं घालून घ्यायची, हिंग घालायचं थोडाफार, अगदी चिमूटभर इतका मी हिंग ह्याच्यामध्ये घातलेला आहे पहा। जर तुम्हाला याच्यामध्ये हळद पावडर घालायची असेल तर तुम्ही हळद पावडर थोडीशी वापरू शकता, नाही वापरली तरीही काही हरकत नाही। जर खोबऱ्याची चटणी करत असाल तरीसुद्धा चालेल, पण एकदा ही चटणी बनवून बघा, खूप भारी लागते। नंतर हा जो तडका तयार केला होता तो आपण या चटणीवरती घालून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तडका करत असताना अगदी छान चरकणी आवाज आला की मस्त अगदी खमंग चटणी तयार होते, टेस्टीसुद्धा लागते। अशा पद्धतीने ही चटणी इथे तयार करून घेतली, साईडला ठेवून दिली। आता लगेच बॅटरसुद्धा पाहू शकता मस्त अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे, 10 मिनटं छान भिजलेलं आहे। आता या बॅटरमध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे, त्याच्यामध्ये इथे कांदा कट करून घेतला आहे अगदी बारीक, टोमॅटो घेतला आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेत, काही मिरची बारीक कट करून घेतली आहे आणि कोथिंबीरसुद्धा भरपूर अशी घेतलेली आहे। सर्व आपल्याला एक एक करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता सगळे जिन्नस आपण घालून घेतले। याच्यामध्ये कढीपत्त्याने पहा अजूनच छान चव येते, त्याच्यामुळे कढीपत्ता असेल तर आवर्जून बारीक कट करून याच्यामध्ये घाला। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्या अगोदर थोडंसं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जितकं जमेल तितकं आपल्याला हे बॅटर छान असं हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं हलवल्यामुळे पहा मस्त अगदी बनणारा पदार्थ जाळीदार बनतो आणि हवा भरली जाते बॅटरमध्ये सुद्धा। आता बॅटर आपलं इकडे तयार झालेलं आहे सर्व काही जिन्नस घालून। लगेचच आपल्याला इथे गॅसवरती आप्पे पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि इथे पहा सर्व खणांमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। जर आवडत असेल तर तूप टाकलं तर अतिशय छानच, पण इथे मी तूप टाकून घेण्याऐवजी तेलच टाकलेलं आहे। तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। तर तेल घालून घेतल्यानंतर पहा इकडे अगदी गॅसची
फ्लेम इथे लोच ठेवायची आहे आणि अप्पे पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच या बॅटरमध्ये आपल्याला इनो एक अर्धा पॅकेट इतकं घालायचं आहे आणि वरतून थोडंसं अगदी पाणी चमचाभर इतकं घालायचं. छान परत एक वेळा हलवून घ्यायचं आहे पहा. आणि व्यवस्थित अगदी हलवल्यानंतर बॅटर लगेचच आपल्याला रेस्टला अजिबात ठेवायची गरज नाही. इनो घातल्यानंतर आपल्याला सर्व खणांमध्ये साईडच्या सुरुवातीला आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे आता छान अप्पे पॅन आपला गरम झालेला आहे. सर्व साईडच्या खणांमध्ये आपल्याला सुरुवातीला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि मध्ये नंतरच घातलं तरीही चालेल, कारण बऱ्यापैकी मध्ये जे आपण बॅटर घालतो ते बऱ्यापैकी लगेच असं कोणताही पदार्थ असेल बनवत असेल तर मधल्या खणांमधलं जे बॅटर आहे ते लगेचच पहा करपलं जातं किंवा खालून लागलं जातं. तर त्याच्यामुळे साईडच्या खणांमध्ये सुरुवातीला घाला आणि मधल्या खणांमध्ये लास्टला घाला. तर इथे पहा अगदी 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून मस्त असे अप्पे आपले मध्यम आचेवरती छान असे भाजून घेतले. लगेच पलटी मारायचे, झाकण काढून दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अगदी जाळीदार छान असे टम्म फुगलेले आहेत अप्पे. शक्यतो करून इथे जास्त लूजसुद्धा बॅटर ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही. मध्यम स्वरूपाचं बॅटर असेल तर अगदी अप्पेसुद्धा आपले छान मस्त टम्म फुगतात. तर इथे पहा आता व्यवस्थित असे पलटी मारून घेतल्यानंतर दोन्ही बाजू आपण छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण काढून घेऊया. तर पाहू शकता मस्त अगदी व्यवस्थित असा कलर आलेला आहे आणि जाळीसुद्धा खूप सुरेख सुटलेली आहे. इथे आता ना सर्व अप्पे आपण काढून घेतलेले आहेत. जे शिल्लक राहिलेलं बॅटर होतं ते सुद्धा पहा इथे आपण दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीनं सर्व अप्पे तयार करून घेणार आहोत. तर इथे ना एक एक करून सगळे सुरुवातीच्या पहिल्या बॅचमधले अप्पे इथे आपण काढून घेतलेले आहेत. अगदी जवळूनसुद्धा पाहू शकता मस्त असे अप्पे हे तयार होतात आणि खायला म्हणाल तर अतिशय पौष्टिक आणि छान लागतात. विशेष म्हणजे खूप भारी असा आंबूस थोडंसं दही घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. दुसरी बॅचसुद्धा मी काढून घेतली आहे पहा आणि सोबतच खमंग अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. हे अप्पे बनवायचे आणि या चटणीसोबत खावा, झटपट होणाऱ्या, किंवा मग खोबऱ्याची चटणी असेल किंवा मग दहीसोबत तुम्ही सॉससोबत मायोनीजसोबत खाल्ले तरीही चालतं. गरम गरम आहेत पाहू शकता. एक तोडूनसुद्धा मी दाखवते. आतून जाळीसुद्धा खूप सुरेख सुटली आहे पहा आणि खरंच खूप मस्त होतात, मऊसूत होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे अगदी प्रौढांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात असा हा पौष्टिक नाश्ता आहे. बऱ्याच वेळा आपला भात शिल्लक राहतो आणि ते भात खाण्यासाठी बऱ्यापैकी घरामध्ये मी नाही खाणार, तू नाही खाणार असं चालू असतं आणि तो तसंच पडून राहतो. मग असं काही बनवून दिलं की मुलं किंवा घरातले सर्वजण अगदी मागून मागून खातात. हे बघायला सुद्धा शिल्लक राहत नाही. तुम्ही सुद्धा शिल्लक राहिलेल्या भाताची ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येत राहील आणि नवीन नवीन रेसिपी मी बनवत असते त्याच्यामुळे मग सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.